घनकचरा ही आता आपल्या समोरची एक मोठी समस्या किंवा आव्हान आहे, पण ती सोडवणं काय फार अडचणीचं नाहीये. घरगुती पातळीवर काय आहे तर कचऱ्यासाठी 4 R म्हणतात. तर पहिलं R काय त्यातलं रिफ्यूज करा, म्हणजे अनावश्यक इम्पल्सिव्ह खरेदी हा कचऱ्यामागचा एक मोठा विषय आहे की तुम्हाला आवश्यक आहे काय पहिल्यांदा विचार करा. तेव्हा पहिल्यांदा तर रिफ्यूज करा. खरेदी करतात बाबा आता आवश्यक नाही ना, तर आता आपण खरेदी करा, रिफ्यूज करूया. दुसरं काय करूया, जे शक्य आहे ते आपल्याला रिड्यूस करता येऊ शकेल. म्हणजे काय काय बाबा आता आपल्याला पुढे ढकललं तरी चालू शकेल, किंवा आता ह्याची मी किती खरेदी करू याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. तिसरा R असतो यातला रियूज करा. म्हणजे आता पर्यावरणातली एक समस्या की प्लास्टिक. तर प्लास्टिकची पिशवी आपण वापरायची नाही, तरी कापडी पिशवी जर आपण वापरायला लागलो तर ही आपण किती वेळा वापरू शकतो, धुवून पण परत वापरू शकतो. ही पिशवी जर वापरली तर एका वर्षामध्ये 100 ते 125 प्लास्टिकच्या पिशव्या आपण वापरणार नाही. त्यामुळे कापडी पिशवी वापरणं हा एक उत्तम पर्याय आहे. त्याच्यानंतर आपण बाहेर जाताना पाणी तर आपल्याला लागणारच आहे, तर आपल्याबरोबर एखादी बॉटल आपण ठेवली, ती स्टीलची असेल किंवा चांगल्या प्लास्टिकची असेल तरी चालू शकतं, तर ती आपण रियूज करू शकतो. सगळ्यात शेवटचा R असतो तो असतो मग रिसायकल. जर कचरा निर्माण झाला, प्लास्टिक तर आता घरात येतेच, पण ते व्यवस्थित रिसायकलिंगला जातो का याचा आपण विचार करायला पाहिजे. त्यामुळे आपण या 4 Rचा विचार करायला पाहिजे. पहिला रिफ्यूज करूया, नसेल रिफ्यूज करणं शक्य तर रिड्यूस करूया, रियूज करूया आणि रिसायकल करूया.